आकांक्षी स्मार्ट शौचालयाच्या माध्यमातून अपंग व्यक्तींनाही शौचालयाची सुविधा. जागतिक महिला दिनी स्मार्ट शौचालयाचे झाले उद्घाटन. मनपा आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या हस्ते आकांक्षी स्मार्ट शौचालयाचे उद्घाटन. कल्याण डोंबिवली शहरात 9 स्मार्ट आकांक्षी शौचालयाची विशेष सुविधा. स्वच्छ महाराष्ट्र अभियान या प्रकल्पाअंतर्गत कल्याण डोंबिवली शहरात 9 स्मार्ट शौचालयाची नागरिकांना सुविधा पुरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या शुभ हस्ते स्मार्ट शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. अशोक डेव्हलपर्स पुणे आकांक्षी शौचालय राबाडिया ट्रस्टच्या समिती सूत व त्यांच्या टीमवर्कने फार परिश्रम घेऊन हे आकांक्षी शौचालय निर्माण केले आहे. तसेच महिला वास्तुविशारद धनश्री भोसले यांनी या स्मार्ट शौचालयाचे काम पूर्ण केले. महिलांच्या विशेष सहकार्यानेच या आकांक्षी शौचालय खाजगी कंपनीला जागतिक महिला दिनी उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. कल्याण डोंबिवली शहरात स्मार्ट शौचालय बनवण्यासाठी 4,40,00,00,000पेक्षा अधिक रुपये खर्च झाले आहेत. कल्याण डोंबिवली शहर हे स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या संकल्पनेतून मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी यांनी याच उद्देशाने आपल्या शहरात स्मार्ट आकांक्षी शौचालय बांधण्याचा निर्धार घेतला आहे. कल्याण आधारवाडी अग्निशमन केंद्राजवळ व मुंबई विद्यापीठ उपकेंद्र शेजारी महाराज अग्रेसन चौकाजवळ स्मार्ट आकांक्षी शौचालयाचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांसाठी वापरासाठी सुरू करण्यात आलेले आहे. आकांक्षी शौचालय हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऑटोमेटेड स्वरूपाचे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करून सुसज्ज स्वरूपात बनवण्यात आलेले आहेत. या स्मार्ट शौचालयामध्ये इलेक्ट्रिक सेन्सर, ऑटोमेटेड वॉश बेसिन, हँड ड्रायर, चाइल्ड फीडिंग, रूम सॅनिटरी, नॅपकिन, वेंडिंग मशीन, ब्लेसिंग व फ्लोअर वॉश सिस्टमचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे पाण्याची व इलेक्ट्रिसिटीची बचत होणार आहे. तसेच सदर शौचालयामध्ये कॉइन कलेक्शन सिस्टम, रिमोट सेन्सिंगचा वापर करण्यात येणार आहे. शौचालयाचे बांधकाम उच्च प्रतीचे स्थापत्य मटेरियल वापरून तसेच इंटेरियर व इतर फीचर बसवण्यात आलेले आहेत. सदर शौचालयामध्ये विशेष म्हणजे दिव्यांगासाठी तसेच महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. असे सुसज्ज शौचालयामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांना महापालिकेमार्फत आधुनिक पद्धतीची स्वच्छ सुविधा मिळणार आहे. जागतिक महिला दिनी आकांक्षी शौचालयाच्या उद्घाटन सोहळ्याला मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त अतुल पाटील, शहर अभियंता अनिता परदेशी, मलानिसरण कार्यकारी अभियंता घनश्याम नवंगुळ, अभियंता योगेश घोटेकर, रवींद्र अहिरे, सीमा आठवले, साधना नलावडे, मनपा अधिकारी अभियंता तसेच माजी नगरसेवक सुनील वायले, माजी नगरसेविका शालिनी सुनील वायले हे आवर्जून उपस्थित होते. ठिकाणी आपण करणार आहोत आणि काय फायदा मिळणार आहे महिलांसाठी आणि नागरिकांना. आज जागतिक महिला दिवस आहे. या निमित्ताने आपण महिलांचं आरोग्य तसेच स्वच्छताच्या अनुषंगाने काही उपक्रम हाती घेतलेले होते. प्रामुख्याने आपण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ॲस्पिरेशनल टॉयलेट ही संकल्पना पूर्ण KDMCमध्ये राबवतोय. त्यापैकी 3 टॉयलेट जे तयार झालेले आहेत त्यांचं आज आपण उद्घाटन करतोय आणि आपल्या महिलांच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने आपण हे महिलांना समर्पित आज रोजी आपल्या KDMCचे केलेले आहे. यासोबतच सोमवारपासून स्वच्छता सर्वेक्षणची सुरुवात आपल्या KDMC हद्दीमध्ये होणार आहे. तर मी सर्व नागरिकांना आणि पर्टिक्युलरली महिलांना, कारण त्यांचा एक मोलाचा रोल असतो स्वच्छतेमध्ये शहराचे, त्यांना आवाहन करू इच्छिते की आपल्या शहराची स्वच्छतामध्ये त्यांनी सहभाग द्यावं आणि आपली जी स्टार रेटिंग आहे कॉर्पोरेशनची ती वाढवण्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं. असेल की फ्री असेल? हे आपण 10 ठिकाणी ॲस्पिरेशनल टॉयलेट बनवलेले आहेत. ते नॉमिनल पेड बेसिसवर असणार आहे जेणेकरून त्यांचं सस्टेनेबल वापर जो आहे ते होऊ शकणार. आपण असा प्रयत्न केला यामध्ये की ज्या ठिकाणी जास्ती फुटफॉल आहे त्या ठिकाणी हे टॉयलेट्स राहतील
यामध्ये आपण महिलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने फीचर्स ॲड केलेले आहे आणि ऑटोमॅटिक क्लिनिंग या टॉयलेटमध्ये आहे. म्हणजे दर्जेदार सुविधा स्वच्छतेची आपल्या सर्व नागरिकांना या माध्यमातून भेटणार आहे. याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट एक्सेसिबल टॉयलेटची सुविधा यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा जो टॉयलेट आहे ते एक ऑल इन्क्लुझिव्ह पद्धतीचा एक मॉडेल आहे आणि निश्चितपणे यांना नागरिकांचा चांगला सहकार्य मिळेल. मॅडम सकाळी दिवस निमित्ताने आपण मिशन रक्षा हा उपक्रम हाती घेतला होता. यामध्ये आपले जे वेगवेगळे आजार आहेत महिलांमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि लाईफस्टाईल त्याच्यावर आपण फोकस करतोय. एक भाग म्हणून सर्वायकल कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनसाठी जे आता WHO कडनं प्रमाणित वॅक्सिन आहे ते आपण आपले शाळेमधले जे मुली आहेत त्यांना मोफतमध्ये उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने नियोजन केलेलं आहे. यामध्ये वॅक्सिन आपल्याला CSRच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आजच्या वॅक्सिनेशन आपण सुरुवात करता रिजन्सी ग्रुप यांचं सहकार्याने घेतलेलं आहे आणि आज 80 मुली जे आहेत त्यांचं वॅक्सिनेशन आपण नेतेलीची शाळामध्ये करून आपण हा उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. आपला टार्गेट आहे की पुढील 1 वर्षात आपल्या जे 9 ते 14 वयोगटातल्या 2000 मुली आहेत त्यांना आपण या माध्यमातून मोफतमध्ये वॅक्सिनेशन करू आणि सर्वायकल कॅन्सरपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी आपल्या सहकार्य करू.